नमस्कार. माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आवडणारे म्हणजे वरण. कोणत्याही सीझनमध्ये करू शकता आणि खाऊ शकता असे हे वरण. तुरीच्या डाळीचे, मुगाच्या डाळीचे, मिक्स डाळींचे असे सर्व प्रकारच्या डाळींचे वरण करता येते. आज मात्र आपण तुरीच्या डाळीचे फोडणीचे वरण कसे करायचे याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग यासाठी साहित्य काय लागते ते पाहूया. येथे 1 कप तुरीची डाळ कुकरला 4 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतली आहे आणि शिजवतानाच याच्यामध्ये अर्धा टोमॅटो घातला आहे. आता या टोमॅटोची साल काढून घेऊया आणि रवीने हे वरण चांगले घुसळून एकजीव करून घेऊ. ही डाळ आता चांगली घुसळून घेतली. यानंतर फोडणीसाठी काय साहित्य घालायचे ते पाहूया. येथे घेतला आहे 3 चमचे ओल्या नारळाचा चव, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 7 ते 8 लसूण पाकळ्या, आमसुलाचे 3 तुकडे, थोडासा गुळाचा खडा आणि कढीपत्ता. गॅसवर कढई ठेवली आहे, ती गरम करून घेऊया. यानंतर यामध्ये घालूया 1 डाव तेल. हे तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे. यामध्ये आता घालू पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे. ही फोडणी तडतडल्यानंतर यामध्ये घालायचं आहे लसूण. हा लसूण चांगला परतला गेला की नंतर यामध्ये घालायचे आहे आमसुलाचे 3 तुकडे. आता यामध्ये घालू 2 चमचे ओल्या नारळाचा चव. हा चव चांगला परतून घ्यायचा आहे. उरलेला 1 चमचा ओल्या नारळाचा चव हा सर्वात शेवटी घालायचा आहे. आता या फोडणीमध्ये घालू अर्धा चमचा हळद आणि मिसळणीच्या डब्यातला 1 चमचा लाल तिखट. हे आता चांगले परतून घेऊया. आपल्याला हवे असल्यास लाल तिखटाचे प्रमाण आपण कमी जास्त करू शकता. यानंतर घालू कढीपत्ता. हा कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालूया शिजवलेली तुरीची डाळ. कुकरच्या भांड्याला लागलेली तुरीची डाळ काढण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी याच्यामध्ये आता घालूया. ही डाळ आता एकसारखी हलवून घेऊ. गॅसची फ्लेम येथे मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवर याला चांगली उकळी घ्यायची आहे. साधारण 2 ते 3 मिनिटे हे वरण चांगले उकळून द्यायचे आहे. यानंतर यामध्ये घालूया गुळाचा खडा. हा गूळ चांगला विरघळला गेला पाहिजे. आता यामध्ये घालू चवीपुरते मीठ. आता याला 2 मिनिटे चांगली उकळी येऊ द्यायची आहे. वरणाला आता चांगली उकळी आली आहे. याच्यावरती आता कोथिंबीर घालूया. यानंतर यामध्ये उरलेला 1 चमचा ओल्या नारळाचा चव घालू. फोडणीच्या वरणाला आता मस्त उकळी आली आहे. मस्त असे रुचकर वरण खाण्यासाठी तयार झाले आहे. या पद्धतीने फोडणीचे वरण तुम्हीही एकदा ट्राय करून पहा. गरम गरम भात, मस्त असे रुचकर त्यावर फोडणीचे वरण, तुपाची धार, पापड, लोणचे आणि लिंबू असा बेत असेल तर मग घरातील सर्वांनाच ही प्लेट आवडणार आहे. घरात पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठीही तुम्ही अशा पद्धतीचे वरण बनवू शकता. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद.